सध्या पितृपक्ष चालू आहे आणि या काळात खाण्यापिण्याविषयी संबंधित अनेक नियम आहेत जे आपण पाळले पाहिजे, नाहीतर आपल्या पितरांच्या नाराजीला आपल्याला यामुळे सामोरं जावं लागू शकतं। अनेकदा अशा अनेक घटना घरात घडू लागतात ज्याचे कारण समजणं कठीण असतं। ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा पितरांच्या नाराजीमुळे अनेक अनपेक्षित घटना घडू लागतात आणि अशा वेळी आपल्याला काय करावं हे सुचत नाही। आज आपण अशाच काही गोष्टी बघणार आहोत की खाण्यापिण्याचे आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आणि जर तुमचे पितर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे जर तुमचे पितर तुमच्यावर नाराज आहेत आणि घरात अशा काही घटना घडत आहेत ज्याचं उकलन तुम्हाला होतच नाहीये, तर अशा वेळी पितरांची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी काळ्या तिळाचं दान तुम्हाला करायचं आहे। यामुळे पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि संकटांपासून सुद्धा मुक्ती मिळायला मदत होईल। पितृपक्षाच्या काळात याशिवाय प्रत्येक अमावास्येच्या दिवशी विशेषतः ज्या दिवशी सर्व पितरी अमावास्या असेल या तिथीला तुम्हाला पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून मग तुमच्या पितरांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे। यामुळे सुद्धा पितृदोषांपासून मुक्ती मिळायला मदत होणार आहे। असे काही काळे तिळाचे उपाय जर आपण केले तर आपण पितृदोषांपासून वाचू शकतो। आता आपल्या घरामध्ये पितृदोष आहे हे कसं ओळखणार? जर तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या छतावर किंवा घराच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी अचानक पिंपळाचं झाड उगवल्यासारखं जर दिसलं तर तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे हे कारण असू शकतं। त्यामुळे तुमच्या पितरांच्या नावाने तर्पण करा किंवा त्यांना या पितृपक्षामध्ये नैवेद्य वगैरे दाखवून त्यांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या। पिंपळाचं झाड दिसल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे। जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या घरातील पितृदोष सुद्धा नष्ट व्हायला मदत होईल। दुसरे लक्षण म्हणजे घरामध्ये आशीर्वादाचा अभाव असणं किंवा स्वप्नामध्ये पितरांचं वारंवार येणं हे सुद्धा पितृदोषाचं कारण असू शकतं। जर वारंवार तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे पितर येत आहेत किंवा घरातल्या कोणत्याही थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभत नाही तर अशा वेळी तुमच्या घरामध्ये पितृदोष निर्माण होऊ शकतो। अशा वेळी तुम्ही गाईला हिरवा चारा खायला घालू शकता किंवा कुत्र्याला गरम पोळी किंवा घरातलं अन्न खायला घातलात किंवा कावळ्याला खायला ठेवलात तरीसुद्धा यामुळे पितृदोष कमी व्हायला यामुळे तुम्हाला मदत होईल। याशिवाय घरामध्ये जर तुमच्या अनावश्यक सतत कलह तंटे होत असतील, भांडणं होत असतील तर हे सुद्धा पितृदोषाचंच एक कारण असू शकतं। तुमच्या घरामध्ये चालू असलेलं काम पुन्हा पुन्हा बिघडत आहे, तुम्ही कोणती गोष्ट करायला जाताय परंतु ती पूर्णत्वास जात नाही किंवा तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात जर तुम्हाला यश येत नसेल, अगदी भरपूर मेहनत घेऊन मन लावून केलेलं कामसुद्धा तुमचं तडीस जात नसेल तर अशा वेळीसुद्धा तुमच्या घरामध्ये पितृदोष असू शकतो आणि हे सुद्धा पितृदोषाचं एक मुख्य लक्षण आहे। याशिवाय कठीण परिश्रम करून तुम्हाला यश मिळत नाही, तुम्हाला अडचणी येत आहेत तर हा सुद्धा पितृदोषाचाच एक लक्षण असू शकतं। त्यामुळे तुम्ही या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या पितरांच्या नावाने तर्पण करा, पिंडदान करा। जमल्यास पशुपक्ष्यांना खायला घातलं तर याचा तुम्हाला अतिशय उत्तम असा फायदा होणार आहे आणि आपल्या पितरांच्या नावाने पितृपक्षामध्ये तुम्हाला पितृसुक्ताचं पठण जर करायला जमलं तर नक्की करा। याशिवाय पुढील लक्षण म्हणजे तुमच्या घरामध्ये लावलेलं तुळशीचं रोप अगदी बहरलेलं आहे मात्र ते या पितृपक्षाच्या काळात तुम्हाला अचानक सुकायला लागलेलं दिसत असेल तर मात्र हे सुद्धा पितृदोषाचंच कारण असू शकतं। अगदी हिरवीगार तुळस जर तुमची सुकत आहे तर मात्र तुमचे पितर तुमच्यावर नाराज आहेत हे समजून जावं। अशा वेळी तुम्ही पितृपक्षातली सर्व कार्य करा आणि पितरांना खुश। आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। असं म्हणतात की 15 दिवस आपण जर पितरांना नैवेद्य आणि पिंडदान केलं तर ते अगदी प्रसन्न होतात, कारण पितृपक्षाच्या काळामध्ये
आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटत असतात। अशा वेळी जर त्यांची तुम्ही चांगली सेवा केली तर त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळतं आणि पितर प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद तुम्हाला देतात। या काळात कोणत्याही प्रकारचे पुण्य कार्य करण्यास मनाई आहे। यावेळी पितृपक्ष 28 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। आणि आता आपण बघूया की पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला खाण्यापिण्याविषयी कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यामुळे आपल्यावर पितरांचा रोष ओढावणार नाही। वैदिक शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी आपण खाल्ल्या गेल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हेच आता आपण बघूया। वैदिक शास्त्रानुसार पितृपक्षात हरभरा, सत्तू, मिठाई, कडधान्य किंवा हरभऱ्यापासून बनवलेले इतर कोणतेही अन्नपदार्थ खाण्यासाठी सक्त मनाई आहे। या काळामध्ये मसूर खाऊ नये आणि कच्चा पदार्थ खाऊ नये, असं करणंसुद्धा अशुभ मानलं जातं। याशिवाय पितृपक्षाच्या काळामध्ये लसूण आणि कांद्याचं सेवन निषिद्ध मानलं गेलं आहे आणि हे सेवन केल्यामुळे आपल्यामध्ये सूडबुद्धीचा स्वभाव आपला यामुळे तयार होतो, ज्यामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची मानसिकता तामसी होऊन जाते। त्यामुळे पितृपक्षाच्या काळामध्ये लसूण आणि कांद्याचं सेवन पूर्णपणे निषिद्ध आहे। जर तुम्ही या दोन्हीही गोष्टी खाल्ल्या तर पितृपक्षामध्ये खात असाल तर त्यांचा त्याग करा आणि साधे अन्न खा। तुमच्या आचरणात आणि विचारातही साधेपणाचा अवलंब करा। तुम्हाला जास्तीत जास्त सात्विक भोजनाचा अवलंब या काळामध्ये करायचा आहे। याशिवाय पितृपक्षाच्या काळामध्ये जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या जसे की गाजर, मुळे, सलगम, रताळे, बीटरूट, सुरण यांचं सेवनसुद्धा करायचं नाही। या भाज्या स्वतः खाऊ नयेत किंवा ब्राह्मणांनाही सुद्धा खायला देऊ नये। असं केल्यामुळे पितरांच्या नाराजीला तुम्हाला सामोरं जाऊ लागू शकतं। याशिवाय पितृपक्षाच्या कालावधीमध्ये मांसाहार, मद्यपान यांसारखे तामसिक पदार्थसुद्धा तुम्हाला खायचे नाहीत आणि या दिवसांमध्ये तुम्हाला लिंबूसुद्धा कापायचं नाही। कांदा, लसूण यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कडधान्य, डाळी यांचासुद्धा त्याग करायचा आहे आणि यांचं सेवन तुम्हाला करायचं नाही। याशिवाय चामड्याने निर्मित केलेल्या वस्तू तुम्हाला घालायच्या नाहीत, जसं की बेल्ट, बॅग किंवा जोडे, चपला ज्यामध्ये चामड्याचा वापर केलेला आहे अशा वस्तू तुम्हाला घालायच्या नाहीत। जर तुम्ही कधी पितृदोषासाठी किंवा कालसर्प दोषासाठी त्र्यंबकला, नाशिकला गेला असाल किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी जाऊन याची शांती करण्याचा विधी केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळीसुद्धा भटजी तुम्हाला चामड्याची कोणतीही वस्तू घालण्यासाठी सक्त मनाई करतात। जर तुम्ही बेल्ट घातला असेल तर तो काढायला सांगतात सर्वप्रथम। त्यानंतर तुम्हाला चामड्याची चप्पल जर असेल किंवा तुमच्याकडे बॅग असेल तर ती सर्वप्रथम तुम्हाला बाजूला काढून ठेवायला सांगतात आणि मगच या विधीला सुरुवात करतात। तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।